तर नमस्कार मित्रांनो, आपले सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि निघालेलो आहो कोपरिवली गावाच्या यात्रेला. ॲक्च्युली काल यात्रा झालेली आहे, बट आज शिली यात्रा आहे. काल अमावस्या होती, त्याच्यामुळे नक्षला नेऊ शकलो नाही आणि आज जाणार आहोत तिकडच यात्रेला. चला जाऊया तिकडचा. किती भरली यात्रा ते बघूया आणि व्हिडिओची तर मजा तुम्ही घेत जा. चला. फायनली मित्रांनो एंट्री केली. इकडं बघा कॅप लागल्यात मस्तपैकी आणि इकडं बॅग्स पण आहेत. हे बॅग कॉस्मेटिक सगळेच आहेत. हे बघा कॉस्मेटिक भंडार. नक्ष हाय काय नक्ष हाय काय हाय लाले हायचे कसला मग घे कंचा पाहिजे. ही आमची नवीन मॉडेल आहे. गजब बेइज्जती है मित्रांनो. शिली यात्रा असं वाटच नाही. बघा इकडं बँगल्स आहेत, भरपूर दुकानं आहेत आणि कंच्या अँगल नाही. यो बघ मच्छा बघ. अरे गाड्या आया वापरायच्या तुम्ही मग रोड सोरा खपली. आम्ही शिली यात्रेला आलो. हे बघा बलून्स पण आहेत. ही सनफ्लॉवर नंतर घ्यायचं याला. बँगल्स दीदी हो बा पंखा. ही कंची अँगलची शिली यात्रा वाटते. फुल ऑन पब्लिक आहे. इकडचा क्राऊड इकडं भरलाय. लेफ्ट साईडला पूर्ण पाल ही वगैरे आहेत आणि इकडं फेमस आहे दुतुमची बर्फी. इकडं आहे आपण जसकारला घेतलेली. टेस्ट एक नंबर असतो. एकदा तरी ट्राय करा तुम्ही दुतुमची बर्फी. ती पण होममेड आहे. मित्रांनो इकडं तुम्हाला प्लेट्स वगैरे पाहायला मिळतील. कप्स वगैरे आहेत, पाहू शकता तुम्ही. फायनली मित्रांनो आलेलो आहोत दुतुमची बर्फी न्यायला. अगोदर पण आपण टेस्ट केलेली आहे. ही बघा डायरेक्टली सर्व केली जाते आणि नंतर त्याच्यावर पिस्ता आणि गुलाबाच्या पाकल्या या ताई आहेत विकायला आणि 150 रुपये पाव किलो आहे. सो तुम्ही कधी ट्राय नसेल केली तर नक्की ट्राय करा. पाहू शकता इयरिंग्स वगैरे आहेत. रेट विचारायलाच नको. हे बघा 300ला यो रेट, 150ला 150, 150, 100 वेगवेगळ्या मॉडेल आहेत आणि इकडं पण 150 वाली मॉडेल आहे. आणि हे बघा फुल ऑन व्हरायटी विथ अमाऊंट लिहिलेली. भाई आया वास. हे बघा कधी घेतला तरी कमीच आहे. पाहिजे तेवढं घेवायचं. व्हरायट्या फुल आहेत. इकडं इयरिंग्स आहेत आणि इकडं आहे कुल्फीवाला मलाई आहे. बघ सोनारांना दुकान गहाण ठेवायला लागेल. कसला सोना आहे बघा. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. मित्रांनी छोटा पॉलना आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इकडे आहे छोटे छोटे फुगे लाइटिंगवाले. फुल ऑन भरलेली, म्हणजे काल तर अजून भरलेली असेल. हे बघा बेडशीट्स वगैरे सर्व आहेत. संसार पण आहे मांडीवर. ब्लाऊज पीस नाही बोलू शकत, डायरेक्ट रेडीमेड ब्लाऊज आहेत. वेगवेगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात तुम्हाला. आणि त्या साईडला तर भारी आहे. हा दादूच बघा, छोटू दादूस. आणि इकडच्या जास्त भारीवाले वाटतात. पाहू शकता तुम्ही, डिझाईनवरूनच ओळखत आहे. इकडं प्लॅस्टिकचा सगळा बाटल्या वगैरे आहेत. डबे आहेत तुम्हाला पाहायला. आणि इकडं बघा मस्त असे रचलेले डबे पाहू शकता. ड्रॅगन ट्रेन आहे. काल याच्यात बेकार क्राऊड असेल कारण छोट्या मुलांना पण चांगली आहे. मित्रांनो छोटा एरोप्लेन आहे, पाहू शकता. मित्रांनो पाहू शकता आकाश पालना एक नंबर. मित्रांनो इकडं जम्पिंग जपांग आहे, पाहू शकता.
आकाश बसलाय छोट्या ट्रेनमध्ये आणि इकडे आकाश मला पाहू शकता कसला उंच गेलाय बघा. आणि इकडे ट्रेन आली, नानूची ट्रेन छोटी छोटी. झुक 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 ये. ही बघा ट्रेन आली नानूची. नानू नानू हाय. सुई झालाय, एकटा झालाय, बायकोला नाही घेऊन आलाय. मित्रांनो दर्शन घ्यायला आलोय. पहिलेच तुम्हाला लेफ्ट साईडला कृष्ण पाहायला मिळतात, कृष्ण भगवान, श्रीकृष्ण भगवान. आणि त्याच्या साईडला तुम्हाला मारुतीचं पाषाणमुख पाहायला मिळतोय. आणि या साईडला आहे गणपती बाप्पा फ्रंटलाच. इकडे दीदी आहे, नक्ष आहे, आप्पा लिहिलं आहे. इकडे नंदी आहे, नंदीच्या समोर तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळते. मित्रांनो नायट्रोजन बिस्किट. नक्स ट्राय मना दे. इकडं पूर्ण कॅप्स आहेत आणि इकडं आहे चष्मा. ही शिली जत्रा खंचे अँगलची वाटत नव्हती, फुल भरलाय सगळा. आणि इकडं बँगल्स वगैरे आहेत, एंट्रीलाच भरपूर आहे. काल तर फुल क्राऊड असणार आहे. मित्रांनो इकडे तुम्हाला वॉच पाहायला मिळते.
चला नानूला टोपी बघा. ए स्पायडरमॅन आम्हाला स्पायडरमॅन 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 पाहिजे स्पायडरमॅन. येलो वाली ट्राय कर. हां ये होई क्लास नाही ना मोटर आलास ना. है एक नंबर हे स्पायडरमॅन छोट्या स्पायडरमॅन. चला तर मित्रांनो फायनली शिली यात्रा झालेली आहे आणि इकडं बॅग्स वगैरे तुम्ही पाहू शकता. इकडं कॉस्मेटिक्स काल तर इथून त्याच्या पुढचा स्टॉपच्या इथपर्यंत डायरेक्ट भरलेली असेल. इकडं तुम्ही पॅन्ट्स वगैरे ठेवलेले आहेत आणि इकडं छोट्यांच्या चप्पल्स आहे हे बघा. तर फायनल मित्रांनो यात्रेमधून डायरेक्टली आलो. तिथून एक लेफ्ट साईड मारला आणि आलो आहे मंदिराकडं. एक नवीनच मंदिराचा जीर्णोद्धार जो कोपरवली गावामध्ये झालेला हनुमान मंदिर देवस्थान कारभारी म्हात्रे परिवारतर्फे केलेलं आहे आणि मस्त असं मंदिर आहे. मी दाखवतो तुम्हाला इंटरनल कसा मंदिर पाहायला मिळतो आहे. बाहेरूनच असा सेम पंचायतन मंदिरमध्ये जशी 5 मंदिर आहेत त्याच्यातलाच एक मंदिर जसा आपण पाहतो असं वाटतं. चला बघूया पूर्ण त्याचा व्ह्यू घेऊया. चला एक गोष्ट गेस केली ज्या लाईट्स दाखवल्यात त्याच्याच इथं बघा हा त्रिशूल टाईप दाखवला आहे. प्रत्येक स्ट्रीट लाईटवर तुम्हाला असंच पाहायला मिळेल. आणि हा आहे मंदिर तुम्ही पाहू शकता. मंदिराचा कलश तो बघा आणि जय श्रीरामाचा झेंडा इथं तुम्हाला पाहायला मिळतो आहे. हा बघा मंदिर आणि हा बघा हा नानू आला आहे आणि इथून आता एंट्री करणार आहोत आपण. नेक्स्टचं दर्शन झालं आहे. तर मित्रांनो जसं आपण आतमध्ये येणार इकडून हा मेन एंट्रन्स आहे. ॲक्च्युली मी एक्झिटकडून आलो आहे. हा मेन एंट्रन्स आहे. हा बघा जसं तुम्ही एंटर करणार साक्षात मारुती राया तुम्हाला पाहायला मिळतील. एक छोटी मूर्ती आहे आणि एक मोठी मूर्ती आहे. मस्त अशी मूर्ती आहे एकदम शांत मनाची तुम्ही पाहू शकता. मला तर खूप आवडली. रघुनंदन रघु रघुनंदन रघु रघुनंदन रघुनंदन रघु रघुनंदन. चला तर फायनल मित्रांनो हा ब्लॉग मी एंड करतो आणि तुम्हाला पूर्ण परिसर दाखवला हनुमान मंदिराचा. मस्त असं हनुमान मंदिर प्रस्थापित केलं आहे कोपरवली गावात. सो तुम्हाला यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.